नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पोलीस भरतीचे हॉल तिकीट्स आलेले आहेत आणि हे कसे डाउनलोड करायचे याची मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला पोलीस भरतीच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचे आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, असा डॅशबोर्ड तुमच्या समोर दिसेल। हे भरतीचं जे हॉल तिकीट आहे हे तुम्ही दोन पद्धतीने डाउनलोड करू शकतात। पहिली पद्धत आहे इथे लॉग इन करून डाउनलोड करू शकतात आणि दुसरी पद्धत इथे बघू शकतात, शारीरिक चाचणीचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लगेच असा पेज ओपन होईल। इथे तुम्ही बघू शकतात, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक हे दोन्ही सोबत टाकायचे, मग तुम्ही आपलं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकतात। इथे फॉर्मॅट बघून घ्या। आपला अर्ज क्रमांक जो पण काही तुमचा अर्ज क्रमांक आहे तो तुमच्या प्रिंटवर असेल तो तुम्ही टाका आणि त्याला एक्झॅक्ट जोडून जी तुमची जन्मतारीख आहे मित्रांनो ती पण जन्मतारीख तिथे टाकून घ्या। आणि जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही इथे सगळं पूर्ण माहिती इथे टाकल्यानंतर इथे पुढे जावर क्लिक केलं की तुमचं जे हॉल तिकीट आहे इथून डाउनलोड होऊन जाईल। आणि जर तुमच्याकडे तुमचा ॲप्लिकेशन नंबरच नसेल तर ते कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला मी सांगतो। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकतात यूजर लॉग इन। आता येथे तुम्हाला यूजर नेम आणि ईमेल ID टाकून किंवा पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं। ऑलरेडी मी इथे लॉग इन केलेलं आहे। इथे तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड टाका आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकून द्या। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमची सगळी माहिती दिसून जाईल। इथे तुम्ही तुमचा पोस्ट कोणती ते बघू शकतात, तुमचा टोकन नंबर दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल। इथे तुम्हाला प्रिंट फिजिकल हॉल तिकीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता तुमचा टोकन नंबर आलेला आहे। इथे पुढे जावर क्लिक करा। तुमचं जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते डाउनलोड झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकतात, पूर्ण शारीरिक मोजमाप, काय तारीख आहे, काय डेट आहे, कुठं तुम्हाला हे सेंटर दिलेलं आहे ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। आता हे जे हॉल तिकीट आहे याची प्रिंट काढून तुम्हाला तिथे न्यावी लागेल। प्रिंट काढण्यासाठी तुम्ही इथे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा। पण प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो काय होतं की इथे अर्ज क्रमांकाच्या खाली जो आपला फोटो दिलेला आहे तो येत नाही। असा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतोय। तर याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, इथून प्रिंट नाही करायचं मित्रांनो। आपल्याला इथे कंट्रोल आणि P असं कंट्रोल P टाईप केल्यानंतर इथे बघू शकता तुमचा फोटो, तुमची सही सगळं इथे आलेलं आहे आणि मग याची तुम्ही प्रिंट काढा। तर मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या उद्योग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणत राहीन।